गुरुवर्य लालासाहेब पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त आणि मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्वर्गीय विजयसिंहजी पाटणकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे कोयना शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय अमरसिंहजी पाटणकर दादा, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य आदरणीय कुंभार सर, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय पाटील सर, या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय साळुंके सर, सर्व आदरणीय शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, आमच्या कोयना पंचकृषीतील ग्रामस्थ महिला वर्ग, आदरणीय पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, त्याच पद्धतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे या शाळेचे सर्व विद्यार्थी. खरं पाहायला गेलं तर बऱ्याचशा शाळांमध्ये आपण बघतो की पुण्यतिथी, जयंती या पद्धतीचे कार्यक्रम आवर्जून साजरे केले जातात. गुरुवर्य लालासाहेब पाटणकर यांचीही आज या ठिकाणी जयंती साजरी केली जाते. जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यामागचा उद्देश एवढाच असतो की या थोर व्यक्तींनी समाजासाठी आपल्या जीवनातील बहुमोल वेळ कसा खर्च केला, आपली जी समाजाप्रती असणारी चांगली भावना आहे ती भावना वारंवार कशा पद्धतीनं व्यक्त केली, त्यांचा इतिहास काय होता, हे सर्व आपणाला निश्चितपणानं माहीत असलं पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थानं पुण्यतिथी आणि जयंती यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात. आत्ताच आपण बघितलं की श्रावणी गुरव नावाच्या विद्यार्थिनीनं अतिशय दिमागदार असं भाषण केलं. ते भाषण करत असताना निश्चितपणानं एक गोष्ट आवर्जून सर्वांच्या कानावर पडली की हेळवाकसाठी 7वी पर्यंतची प्राथमिक शाळा असेल, किंबहुना आमच्या कामरगावमध्ये 7वी पर्यंतची प्राथमिक शाळा असेल, हे सुरू करण्यामध्ये गुरुवर्य लालासाहेब पाटणकर यांचं मोलाचं सहकार्य होतं. हा इतिहास आपल्या आजी आजोबा वडील त्यानंतर आपल्या पुढच्या पिढीलाही समजावा, यासाठी खऱ्या अर्थानं या पद्धतीची पुण्यतिथी आणि जयंतीचे कार्यक्रम साजरे केले जातात. साळुंके सर, आपल्या शाळेबद्दल जर बोलायचं झालं तर निश्चितपणानं कोयना विभागामध्ये लालासाहेब पाटणकर या हायस्कूलचं एक चांगलं नाव आहे. अतिशय डोंगर दऱ्यातून अनेक समस्यांना तोंड देऊन विद्यार्थी या ठिकाणी येतात. आपल्यासारखे शिक्षक आहेत जे प्रामाणिकपणे या शाळेमध्ये लवकर येऊन या मुलांना ज्ञानदान देण्याचं काम करतात आणि त्यामुळं निश्चितपणानं आमच्या कोयना विभागातील दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थी घडवण्याचं काम आपण प्रामाणिकपणे करत आहात. आपण बोलता बोलता एक खंत व्यक्त केलीत की NMSची परीक्षा होती आणि या परीक्षेमध्ये आमची सुतार नावाची जी कन्या आहे किंवा मुलगी आहे, विद्यार्थिनी आहे, ती एका गुणानं त्या मेरिट लिस्टमधून चुकली. परंतु खऱ्या अर्थानं आपण बघितलं सर, त्या परीक्षेमध्ये ती विद्यार्थी बसली, तिनं सहभाग नोंदवला, हेच फार मोठं आपल्यासाठी आहे. आणि यश अपयश ह्या सर्व आपण बघितलं तर आयुष्यात येणारे चढ उतार आहेत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आपण बघतो की हे मोबाईलचं युग आहे आणि या मोबाईलच्या युगामध्ये आपण वावरत असताना वेगवेगळे व्हिडिओ रील्स बघत असतो. परंतु खऱ्या अर्थानं या मोबाईलमधून जेवढ्या वाईट गोष्टी समोर येतात त्यापेक्षा अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला आवर्जून या ठिकाणी आपल्याला त्यातून बरंचसं शिकता येईल.
परवा मी मोबाईलवर अशाच पद्धतीची रील्स बघत होतो आणि निश्चितपणानं प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या रील्स बघत होतो आणि आता ज्या पद्धतीनं आपण या सुतार या विद्यार्थिनीचा उल्लेख केला, अशा पद्धतीच्या विद्यार्थिनीला प्रोत्साहन घेण्यासाठी त्यांनी सांगितलेली एक गोष्ट फार महत्त्वाची होती. त्यांनी सांगितलं की एक गाव होतं आणि एका गावाच्या समोर फार मोठा डोंगर होता आणि त्या डोंगरावर सर कोण जायचं नाही, की म्हणायचं या डोंगरावर गेलं की इथं भूत आहे, या डोंगरावर गेलेला माणूस परत येत नाही, त्यामुळे या डोंगराकडे कुणी जायचं नाही. परंतु तरुण मंडळी ठरवतात की काही नाही, आपण गावामध्ये एक स्पर्धा घ्यायची आणि त्या स्पर्धेमध्ये असं नियोजन करायचं की हा डोंगर चढून जाईल त्याला पहिल्या 3 जणांना प्रचंड मोठं असं पारितोषिक दिलं जाईल. गावामध्ये संध्याकाळी बैठक होते. गावातील बुजुर्ग माणसं म्हणतात की काय या मुलांना समजत नाही, काही नाही, या डोंगरावर जो गेला तो आजपर्यंत परत आला नाही, मग ही विषयाची परीक्षा कशासाठी घ्यायची. ज्यांनी याचं आयोजन केलं त्यांना बोलावलं, सांगितलं की तुम्ही दुसरी कुठली तरी स्पर्धा ठेवा, क्रिकेटची स्पर्धा ठेवा, कबड्डीची स्पर्धा ठेवा, भाषण स्पर्धा ठेवा, चित्रकला स्पर्धा ठेवा, कोणत्याही स्पर्धा ठेवा, त्याला लागणारं बक्षीस आम्ही देतो, पण त्या डोंगरावर चढण्याची स्पर्धा ठेवू नका. परंतु युवक म्हणतात नाही, आम्ही आता ठरवलंय, त्या डोंगरावर चढायची स्पर्धा आम्ही घेतलेली आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, स्पर्धेचा दिवस उजडला. या स्पर्धेमध्ये सर गावातील फक्त 8च विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा चालू होणार तोपर्यंत परत बुजुर्ग माणसं आली, अरे कशाला विषयाची परीक्षा घेताय, या डोंगरावर गेलेला माणूस आजपर्यंत परत आला नाही, तुम्ही कशाला जाताय. त्या 8 मधली 2 जण माघारी आली, 6 जण स्पर्धेला राहिली. स्पर्धा चालू झाली, डोंगर चढायला सुरुवात झाली, तेवढ्यात एका मुलाला ठेच लागली आणि तो मुलगा पडला. पडल्यावर उभा राहिला आणि म्हणाला आज काहीतरी वेगळंच वाटतंय, मागणं कुणीतरी वडल्यासारखं वाटलं, काहीतरी भूतभीत आहे वाटतं इथं. दुसरा शेजारी असलेला मुलगा सुद्धा म्हटला चल आपण दोघं पण परत जाऊया. स्पर्धेमध्ये 4 विद्यार्थी उरले. 4 विद्यार्थी डोंगर चढायला लागले. पुन्हा एका विद्यार्थ्याला जरा चक्कर आल्यासारखं झालं. तो म्हणतो अरे आतापर्यंत मला असं कधी झालं नाही. ती माणसं सांगतायत ते बरोबर आहे, आपण विषयाची परीक्षा घ्यायला नको. त्याच्या शेजारी असणारा विद्यार्थी म्हणतो चल मी पण तुला सोडायला येतो. परत 2 जण गेले, राहिले 2च. 2 डोंगर चढत असतात. एक जण फार पुढे गेलेला असतो, दुसरा विद्यार्थी बघतो अरे तो तर फार पुढे गेलाय, आपण मागे, आपण मध्ये कुठेतरी पडलो तर आपल्याला उचलायला पण कोण येणार नाही. तोही विद्यार्थी मागे येतो आणि एकच विद्यार्थी पुढे पुढे चाललेला असतो आणि त्या डोंगरावर चढतो आणि जयघोष होतो त्याच्या विजयाचा. त्याला आणण्यासाठी अर्धी माणसं डोंगरावर चढतात, त्याला घेऊन येतात, त्याचा सत्कार करतात. परंतु त्या गावातील ज्येष्ठ मंडळी पुन्हा त्याच्या जवळ जातात आणि म्हणतात बाबा कसं केलंस, काय केलंस, तुला भीती वाटली नाही का, तू कसा तिथपर्यंत गेलास, आजपर्यंत त्या डोंगरावर कोण गेलं नाही, परत आलं नाही, तू कसा गेलास. तो स्पर्धक काहीच बोलत नाही, तो शांत बसलेला असतो. वारंवार विद्यार्थी बाकीचे सुद्धा बघत असतात की काय चाललंय. ज्येष्ठ मंडळी प्रश्न विचारत असतात. तेवढ्यात एक वृद्ध म्हणतो अरे बाबा त्याला कशाला प्रश्न विचारताय, तो तर बहिरा आहे आणि तो बहिरा असल्यामुळे त्या डोंगरावर पोहोचला. त्यामुळं लक्षात ठेवा की आपण कोणत्याही स्पर्धेच्या परीक्षेला बसा, कुणाला विचारू नका ही MPSC ची परीक्षा आहे, ही मी IPS ऑफिसर होणार आहे, मी काय करू. आपण दुसऱ्याला विचारतो तो काय डबल कलेक्टर झालाय का, डबल इंजिनियर झालाय की, त्याची आम्ही सल्ला घेत असतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल की आपण ज्या वेळेला परीक्षेला बसतो, जे आपलं ध्येय आहे त्या ध्येयाच्या मागून जात असताना आपण बहिरं झालं पाहिजे. आजूबाजूला बघता कामा नाही, कोण काय म्हणतोय, कोण काय सांगतोय याच्याकडे लक्ष न देता
तुम्ही जर देहाच्या मागे लागला तर निश्चितपणानं तुम्ही यश प्राप्त करू शकता, एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून सांगतो. आदरणीय गुरुवर्य लालासाहेब पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्याच पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय स्वर्गीय विजयसिंहजी पाटणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.